भंडारा जिल्ह्यात उष्माघाताने आज एका इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, तर आणखी 5 लोकांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात आज तापमानाचा पारा 45 अंशावर गेला आहे. रस्ते निर्मनुष्य झाले असून अतिमहत्वाची कामे असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर जे लोक उन्हात फिरताना तोंडावर डोक्यावर कापड सुद्धा बांधत नाही अशा लोकांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. तर दुसरीकडे आज जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. यात भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील 51 वर्षीय भास्कर तारारे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून आज घडीला एकूण 5 उष्माघाताचे रुग्ण भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. भास्कर दुधराम तरारे वय 51 वर्ष, राहणार लाखांदूर, हे दिनांक 30/5ला सकाळी शेळ्या मेंढ्या राखण्यासाठी शेतावर गेलेले होते. तर काही वेळानंतर नातेवाईकांच्या आणि गावच्या लोकांच्या लक्षात आलं की ते तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत. म्हणून त्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर इथे आणलं आणि त्यांची अत्यावस्थ परिस्थिती बघता त्यांना मग भंडाऱ्याला स्थानांतरित करण्यात आलं. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे आला कॅज्युअल्टीला, त्यावेळी त्यांचं टेम्परेचर 106.5 डिग्रीज होते. आपण ताबडतोब सर्व उपचार सुरू केले, परंतु त्या उपचाराच्या नंतरही पेशंटची जी बेशुद्ध अवस्था आहे ती साफ झाली नाही. लिव्हर आणि किडनीचे रिपोर्ट्स पण हळूहळू कमजोर होत गेले. पेशंटला श्वासाचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि CT स्कॅन आणि बाकी सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही सगळ्या प्रयत्नानंतर आज सकाळी 10:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. उष्माघाताचे आपल्या अतिदक्षता विभागात हा एकच पेशंट आहे. बाकीचे जे सौम्य स्वरूपाचे जे पेशंट आहेत, हीट एक्झॉस्शन जो प्रकार आपण म्हणतो, तर ते साधारण 3 पेशंट्स आहेत